मुख्याधिकारी ठेकेदारांच्या संगनमतात नागरिकांची होते कुचंबणा। गडकराळी रस्त्यावरील पुलाचे काम कधी पूर्णत्वास जाणार, नागरिकांचा आक्रोश। सातारा शहरातील गडकराळी ते अनंत इंग्लिश स्कूल रस्त्यावरील पूल पाडून वर्ष होत आले तरी या पुलाचे काम पूर्णत्वास जाण्याचे चित्र काही दिसत नाही। कामाची मुदत संपूनही ठेकेदार काम पूर्ण करीत नाही आणि मुदत पूर्ण झाल्यानंतरही पालिका मुख्याधिकारी ठेकेदारास का पाठीशी घालत आहेत, हे कोडे परिसरातील नागरिकांसह येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना पडले आहे। याबाबत माहिती अशी की सातारा शहरातील गडकराळी ते अनंत इंग्लिश स्कूल रस्त्यावरील ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीस अपुरा पडत असल्याने तो सुमारे वर्षभरापूर्वी पडण्यात आला। त्या ठिकाणी मोठा भक्कम पूल होणार असल्याने परिसरातील नागरिकही सुखावले। काही दिवसांचा तर प्रश्न आहे, थोडे दिवस अडचण सोसली तरी काही फरक पडत नाही हा विचार करून तेथील नागरिकांनी ब्रिटिशकालीन पुलाला जमीनदोस्त होताना याची देही याची डोळा पाहिले। ठेकेदाराने काही लाखांच्या या कामास सुरुवात केली, मात्र शाहूपुरी गोंडवाळ परिसरातून मंगळवार तळे अनंत इंग्लिश स्कूलकडे येणारे प्रवासी विद्यार्थ्यांना मात्र किती मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल याची काहीच कल्पना नव्हती। यानंतर ठेकेदाराने जुना पूल पाडून ते काम जैसे थे ठेवण्यातच धन्यता मानली, मात्र याचा परिणाम परिसरातील व्यावसायिकांवरही झाला। त्यांचे धंदे बंद पडण्याची वेळ आली, कारण या रस्त्यावरून जाणारे येणारे प्रवासी विद्यार्थी त्यांचे मुख्य गिराईक होते। येथील नागरिकांनाही फार मोठ्या असुविधेस सामोरे जावे लागत आहे, कारण अनंत इंग्लिश स्कूल दिशेला जाताना व येताना त्यांना कोटेश्वर मंदिराला वळसा घालून आपले पेट्रोल जाळावे लागत आहे। मोठा वळसा पडल्याने विद्यार्थ्यांच्या शाळांच्याही वेळा चुकत आहेत, त्याच अनुषंगाने त्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे। ठेकेदाराला काम देताना त्याने हे विहित वेळेत पूर्ण करायचे असते, त्यानुसार तशी कागदपत्रेही तयार केली जातात। ठेकेदाराने काम वेळेत पूर्ण न केल्यास त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही करून त्याला काळ्या यादीतही टाकता येते, मात्र या पुलाच्या कामाबाबत ठेकेदाराचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे। तसेच काम पूर्ततेची वेळ निघून गेल्यानंतरही सातारा पालिका मुख्याधिकाऱ्यांनी या ठेकेदारावर काहीही कार्यवाही न करता एका बाजूने त्याला अभयच दिल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे हे साटे लोटे काय आहे याचाही शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे। मात्र ठेकेदार आणि मुख्याधिकाऱ्यांच्या नादात येथील जनता मात्र भरडली जात आहे, एवढे मात्र नक्की। हे जे पुलाचं काम आहे साधारण गेले 1 वर्षभर चालू आहे, तरी ते आता वर्ष होऊन सुद्धा पूर्णत्वास नाही आणि इथली पेठेतील सर्व नागरिक तसेच हे व्यावसायिक यांना ह्या पुलाच्या जे बंद पडलेला पूल आहे तर त्याचा खूप त्रास होत आहे। आणि तशा यानं झालेलं आहे काय की ना कोण आजपर्यंत इथं अधिकारी आलेला आहे, ना कुठलाही एखादा नगरसेवक इथं येऊन की जेणेकरून ज्या परीनं त्यांनी लक्ष द्यावं आणि त्वरित करून घ्यावं असं कुठेही ती परिस्थिती दिसलेली नाही आम्हाला आजपर्यंत। मग याचा अर्थ असा की नक्की चाललं आहे काय, की आज गेले वर्षभर आम्हाला जर हा त्रास होत असेल तर आता साधारण आम्ही काय करणार आहे, पेठेतील सर्व नागरिक जमा होऊन आता बाबा महाराज आले साताऱ्यात की त्यांच्याकडे जाऊन एकदा त्यांना त्याच्या संदर्भात आम्ही निवेदन देणार की लवकरात लवकर हे काम पूर्णत्वास करून तुम्ही करून घ्यावं तुमच्या मार्गदर्शनाखाली। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तसं जर नाही झालं तर आम्ही आंदोलनाला सुद्धा उतरायला तयार आहे। नमस्कार, आम्ही बदामी विहीर या परिसरातील समस्त नागरिक या पुलाचं गेले वर्ष झालं काम चालू आहे। हा पूर्वी चांगला पूल असताना हा नवीन पूल बांधण्याचा अट्टहास नगरपालिकेने केला, परंतु हा पूल गेले वर्ष झालं काम चालू आहे। त्यांच्या जे कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकडून काम काय पूर्णत्वास होत नाही। गेले 3-6 महिने झालं 3च माणसं काम करतात, पण 3 माणसांनी काम होणार आहे का? काम होत नाही आहे आणि कित्येक दिवस काम बंद राहते। आज नागरिकांची किंवा हे व्यावसायिक आजूबाजूला सगळे आहेत आम्ही, या सगळ्यांची गैरसोय झालेली आहे, धंदे सगळे ठप्प झालेले आहेत। तर हे काम पूर्ण होणार आहे का नाही हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी सांगावं, अन्यथा आम्ही सर्व इथे रहिवासी सगळे आंदोलन करणार आहोत आणि बाबा महाराजांकडे जाऊन त्यांच्याकडे तक्रार नोंद करणार आहे आणि रस्त्याचं काम बंद करणार आहे। गेले वर्ष झाले या पुलाचं काम चालू आहे, पण ते काम काय होत नाही। काम होईल का नाही याची गॅरंटी द्यावी आणि
त्यांनी आमची तक्राराची नोंद घ्यावी. आमच्या रिक्षा व्यवसायावर सुद्धा परिणाम झालेला आहे. 2-2 तास भवानी होत नाही, वरून पॅसेंजर येत नाही. तरी नगरपालिकेने या पुलाचं काम लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावे. आज 9 महिने होऊन गेले तरी पुलाला अजून काहीच झालेलं नाही आहे काम. ते काम लवकर करावे. आज 8 महिने झाले, पुलाचं काम अजून संत गतीनं चालू आहे आणि त्यामुळे सगळे धंदे ठप्प झालेले. जाण्या येण्याचा मार्ग सुद्धा सगळ्यांची अडचण होती आहे. काम लवकरात लवकर पूर्ण करावे हीच अपेक्षा.